नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8th स्टँडर्डमधील फर्स्ट नंबरचा जो लेसन आहे सोर्सेस ऑफ हिस्ट्री या लेसनचे क्वेश्चन आन्सर बघणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया क्वेश्चन आन्सर. फर्स्ट क्वेश्चन इज रिराइट द स्टेटमेंट बाय चूजिंग द ॲप्रोप्राइट ऑप्शन्स. तर फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, अमंग द हिस्टोरिकल सोर्सेस डॅश डॅश सोर्सेस आर बेस्ड ऑन मॉडर्न टेक्नॉलॉजी. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑडिओ युज्युअल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, द डॅश डॅश इज अ म्युझियम इन पुणे विच गिव्हन इन्फॉर्मेशन अबाउट द हिस्ट्री ऑफ महात्मा गांधी. तर या ठिकाणी महात्मा गांधीची हिस्ट्री जी आहे ती आगा खान पॅलेस या ठिकाणी म्युझियम आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला मिळते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड नंबरचा, अ युनिक डिस्कवरी ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी इन 20th सेंचुरी इज डॅश डॅश. तर या ठिकाणी 21व्या शतकामध्ये मॉडर्न टेक्नॉलॉजी म्हणजेच युनिक डिस्कवरी झालेली आहे फिल्ममध्ये. तर फिल्म ही करेक्ट आन्सर आहे, ऑप्शन आहे. त्यानंतर फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे, व्हेन वी विजिट सेल्युलर जेल इन अंदमान वी गेट इन्फॉर्मेशन अबाउट द रिव्होल्युशनरी वर्क ऑफ डॅश डॅश. तर या ठिकाणी अंदमानच्या बंदरावर सेल्युलर जेल आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला विदा सावरकर यांची इन्फॉर्मेशन मिळते. फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे, वी फाइंड कमेंट्स ऑन व्हेरियस सोशल अँड कल्चर इशू इन निबंधमाला बाय डॅश डॅश. तर या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शतपत्रे बाय लोकहितवादी वी पब्लिश इन द वीकली डॅश डॅश. तर या ठिकाणी प्रभाकर करेक्ट ऑप्शन आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेम द फॉलोइंग. तर फर्स्ट आहे फेमस प्रिझन इन द अंदमान. तर या ठिकाणी सेल्युलर जेल, महात्मा गांधीज मेमोरियल ॲट पुणे, आगा खान पॅलेस. थर्ड आहे आश्रम ऑफ महात्मा गांधी ॲट वर्धा, सेवाग्राम आश्रम. फोर्थ आहे महात्मा गांधीज मेमोरियल इन मुंबई, मणिपूर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला क्लासिफाय द फॉलोइंग सोर्सेस ऑफ हिस्ट्री इनटू मटेरियल सोर्सेस, रिटर्न सोर्सेस, ओरल सोर्सेस अँड ऑडिओ व्हिज्युअल सोर्सेस. तर या ठिकाणी तुम्हाला जे वर्ड्स आहे, ज्या वस्तू आहे, थिंग्स आहे त्या तुम्हाला आयडेंटिफाय करून मटेरियल सोर्सेस, रिटर्न सोर्सेस, ओरल सोर्सेस, ऑडिओ व्हिज्युअल सोर्सेसमध्ये तुम्हाला राईट करायचे आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ते राईट करून दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे डायग्रामचा. तर हा डायग्रामसुद्धा तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट करून दिलेला आहे. तर बघा, कंप्लीट द ग्राफिकल डिस्क्रिप्शन्स. तर या ठिकाणी तुम्हाला मटेरियल सोर्सेसचे डायग्राम दिलेला आहे, तो कंप्लीट करून दिलेला आहे. तर बघा, मेमोरियल्स, बिल्डिंग्स, कॉइन्स, प्लेसेस, ब्रिज, स्टॅच्यूज. सेकंड डायग्राम या ठिकाणी कंप्लीट करून दिलेला आहे, नेम्स ऑफ द न्यूजपेपर इन इंडिया इन प्री इंडिपेंडन्स पिरियड. तर हे प्री इंडिपेंडन्स पिरियडमधले जे न्यूजपेपर आहे त्या न्यूजपेपरचं नाव या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. त्यानंतर फिफ्थ नंबरचं क्वेश्चन आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन वन सेंटेन्स. तर या ठिकाणी वन सेंटेन्समधले जेवढे काही क्वेश्चन आहेत त्या क्वेश्चनचे आन्सर या ठिकाणी राईट करून दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो ते जशाच्या तसेच तुम्ही राईट करून घ्यायचे आहे. त्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द कॉन्सेप्ट. तर या ठिकाणी ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या एक्सप्लेन करून राईट करून दिलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही राईट करून घ्यायच्या आहेत. 7 नंबरचं क्वेश्चन आहे, राईट द शॉर्ट नोट्स. त्यामध्ये फर्स्ट दिलेला आहे फोटोग्राफ्स. तर विद्यार्थी मित्रांनो फोटोग्राफ्स या पॉईंटवर शॉर्ट नोट्स राईट करून दिलेली आहे, ती तुम्ही जशाच्या तसेच राईट करून घ्यायची आहे. त्यानंतर सेकंड शॉर्ट नोट्स आहे म्युझियम्स अँड हिस्ट्री. तर या ठिकाणी तुम्हाला म्युझियम्स अँड हिस्ट्री यावरसुद्धा शॉर्ट नोट्स राईट करून दिलेली आहे, तीसुद्धा तुम्ही जशाच्या तशीच राईट करून घ्यायची आहे. त्यानंतर ऑडिओ सोर्सेस. तर या ठिकाणी ऑडिओ सोर्स यावर
शॉर्ट नोट्स राईट करून दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, तीसुद्धा तुम्ही राईट करून घ्यायची आहे. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे तो बघूया. तर 8 नंबरचा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिझन. फर्स्ट क्वेश्चन इज ड्युरिंग द ब्रिटिश पिरियड न्यूजपेपर ऑल्सो ॲक्टेड ॲज द सोर्स ऑफ सोशल रिफॉर्मेशन्स. तर या ठिकाणी फर्स्ट आन्सर दिलेला आहे. फर्स्ट पॉईंट आहे, इन द प्री इंडिपेंडन्स पिरियड न्यूजपेपर लाईक ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, अमृत बाजार पत्रिका, दीनबंधू, केसरी ॲक्टेड ॲज अ इम्पॉर्टंट सोर्स ऑफ अवेकिंग द माइंड ऑफ द पीपल. थ्रू द newspaper we can study the British policy regarding India and their effects on the India. During the British period, newspaper were not only the source of political events but also acted as a source of social reformation. Next question आहे, audio visual recording are considered as the most trustworthy सोर्स फॉर द स्टडी ऑफ मॉडर्न इंडियन हिस्ट्री. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर सुद्धा राईट करून दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. जशाचं तसं ते क्वेश्चनचा आन्सर तुम्ही बघून राईट करायचं आहे. त्यानंतर 3rd नंबरचं क्वेश्चन आहे, वी शूड प्रिझर्व हिस्टॉरिकल मुवमेंट्स. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर सुद्धा राईट करून दिलेला आहे. या ठिकाणी तुम्ही राईट करून घ्यायचं आहे. नेक्स्ट 4 नंबरचा क्वेश्चन आहे, तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करून दिलेला आहे, राईट करून दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जशाच्या तसंच क्वेश्चन बघून राईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर 9 नंबरचा क्वेश्चन आहे, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन 25 थर्ड वर्ड्स. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा ॲन्सरसुद्धा तुम्हाला राईट करून दिलेला आहे. विच मुवमेंट्स आर कन्सिडर्ड ॲज हिस्टॉरिकल मुवमेंट्स. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा ॲन्सर राईट केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्ही राईट करून घ्या. त्यानंतर 2nd क्वेश्चन आहे, वाय आर फिल्म कन्सिडर्ड इफेक्टिव्ह ऑडिओ युजर सोर्स ऑफ मॉडर्न इंडियन हिस्ट्री. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सरसुद्धा राईट करून दिलेला आहे. त्यानंतर 10th नंबरचं क्वेश्चन आहे, ॲन्सर इन डिटेल्स. तर या ठिकाणी डिटेल्स आन्सर तुम्हाला राईट करायचं आहे. तर बघा, राईट अबाउट द वर्क ऑफ न्यूजपेपर इन प्री इंडिपेंडन्स पिरियड. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सरसुद्धा राईट करून दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्ही राईट करून. 2nd नंबरचा क्वेश्चन आहे, राईट अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ द फॉलोइंग ॲज सोर्सेस ऑफ हिस्ट्री. तर यामध्ये इन्स्पायरेशनल सॉंग्स अँड पोवाडाज या 2 वर तुम्हाला इन्फॉर्मेशन राईट करायची आहे. तर दोन्ही क्वेश्चन या ठिकाणी राईट करून दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, ओपन एंडेड क्वेश्चन. तर ओपन एंडेड क्वेश्चनमध्ये सुद्धा तुम्हाला आन्सर राईट करून दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ते सुद्धा राईट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8th स्टँडर्डमधील 1st नंबरचा जो लेसन आहे, सोर्सेस ऑफ हिस्ट्री, या लेसनचे क्वेश्चन आन्सर